आपण पुरातत्वशास्त्राचा अर्थ, व्याख्या आणि व्याप्ती अभ्यासणार आहोत. पुरातत्व म्हणजे काय? पुरातत्वाचा अर्थ. पुरातत्व ही संज्ञा अगदी अलीकडे रूढ झालेली आहे. पुरातत्व ही संज्ञा इंग्रजी भाषेतील समानार्थी शब्द आर्किओलॉजी हा आहे. पुरातत्व हा जो शब्द आहे 2 शब्दांपासून झालेला आहे. आर्किओस किंवा दुसरा जो शब्द आहे तो म्हणजे आर्कियास या ग्रीक शब्दाचा अर्थ प्राचीन असा होतो. त्याचे मूळही आर्के म्हणजे सुरुवात, बिगिनिंग या शब्दात सापडते. लोगोस याचा अर्थ विवेचन, डिस्कोर्स असा आहे. आर्किओलॉजी या इंग्रजी शब्दाचा पूर्ण अर्थ मानवाच्या उत्पत्तीचे विश्लेषण असा शब्दशः करता येईल. मानवाच्या उत्पत्तीचे याचा अर्थ मर्यादित स्वरूपात न घेता मानवी संस्कृतीचे विश्लेषण करणे उचित ठरेल. मानवी उत्पत्ती एवढाच मर्यादित अभ्यास पुरातत्वाला अभिप्रेत नसल्याने मानवी विकास व संस्कृती असे व्यापक ध्येय या शास्त्राच्या कक्षेत येते. पुरातत्वशास्त्राच्या जर व्याख्या आपण बघितलं तर पुरातत्वाच्या व्याख्येत आणि संशोधन कक्षेत नेत्रदीपक व्यापकता 19व्या शतकामध्ये आलेली आपल्याला दिसते. या शतकाच्या उत्तरार्धात या शास्त्राच्या कक्षा रुंदावल्या. त्याचे प्रतिबिंब पुरातत्वज्ञांनी केलेल्या व्याख्येतून आपल्याला दिसून येतं. एस.जे. द लायथ हे बेल्जियमचे पुरातत्वशास्त्रज्ञ सांगतात की पुरातत्व म्हणजे नष्ट झालेल्या संस्कृतीच्या सर्व पुराव्यांचा अभ्यास आणि ऐतिहासिक मूल्यमापनाचे शास्त्र होय. तर रॉबर्ट जे ब्रेडवूड हे विख्यात अमेरिकन शास्त्रज्ञ पुरातत्वाची व्याख्या फार मार्मिक करतात. मानवाने आपल्याबद्दल काय लिहून ठेवले आहे हे जाणण्यापेक्षा त्याने काय काय केले हे त्याने मागे ठेवलेल्या विविध वस्तुरूपी पुराव्यावरून जाणण्याचा मार्ग म्हणजे पुरातत्वशास्त्र आहे. सर मार्टिमर व्हिरल यांच्या मते पुरातत्वीय पुराव्यांवरून मानवी मनाचा वेध घेता येतो व तो तसा घेणे पुरातत्वाचे काम आहे असे ते मानतात. The archaeological excavator is not digging up things, he is digging up people असं त्यांनी म्हटलेलं आहे. ग्रॅम क्लार्क यांनी असं म्हटलेलं आहे की भूतकाळातील मानवी जीवनाची घडण जाणण्यासाठी केलेल्या अवशेषांचा पद्धतशीर व शास्त्रीय अभ्यास असे करतात. स्टुअर्ट पिगर्ट नामशेष झालेल्या मानवी समूहाने आपल्या कर्तृत्वाचा दृश्य वस्तुरूप पुरावा मागे ठेवला आहे. त्याचा अभ्यास पुरातत्वाचे विद्यार्थी करतात असे ते म्हणतात. आर्किओलॉजिस्ट आर स्टुडंट्स ऑफ मटेरियल एव्हिडन्स सर्वायव्हिंग फ्रॉम द पास्ट ऑफ द टँजिबल अँड विजिबल प्रॉडक्ट अँड अचिव्हमेंट्स ऑफ द एक्झिस्टिंग कम्युनिटीज अशी ती व्याख्या करतात. O.G.S. क्रॉफर्ड यांनी व्याख्या करताना म्हटलेलं आहे की मानवी सभ्यतेच्या भूतकाळातील स्वरूपाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे पुरातत्व होय. आर्किओलॉजी इज दॅट ब्रांच ऑफ सायन्स विच इज कन्सर्न विथ पास्ट फेस ऑफ ह्युमन कल्चर असे ती लिहिली आहे. पुरातत्व शास्त्राची व्याप्ती कितपत आहे हे जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की एकंदर मानवी समाजाचा सर्वकष अभ्यास करण्यासाठी इतर शास्त्रांची मदत घेणे अपरिहार्य आहे. ज्या काळातील इतिहास लिखित पुराव्यांवरून जाणता येतो त्या काळाच्या अभ्यासात भाषाशास्त्राची व लिपितज्ञांची मदत घेणे अपरिहार्य ठरते. परंतु ज्या काळात लेखनकलेचे ज्ञानच मानवाला नव्हते त्या काळातील त्याचा इतिहास जाणण्यासाठी इतर शास्त्रांची मदत घ्यावी लागते. उदाहरणार्थ पाषाणयुगीन मानवाने आपली हत्यारे कोणत्या दगडाची केली हे समजण्यासाठी भूविज्ञानशास्त्राची व हवामान तज्ज्ञांची मदत घ्यावी लागणार. या दृष्टीने मानवी इतिहासाचे व पुरातत्वाचे अभ्यासाचे प्रागइतिहास, इतिहासपूर्व काळ आणि इतिहासकाळ यांच्या विश्लेषणावरून पुरातत्वीय अभ्यासाची व्याप्ती लक्षात. प्रागइतिहास प्रीहिस्ट्री 1851 साली प्रथम डॅनियल विल्सन यांनी प्रीहिस्ट्री ही संज्ञा वापरलेली आणली. लेखनकला अवगत होण्याआधीच्या काळातील मानवाचा इतिहास अभिप्रेत होता. त्यांना इतिहास एखाद्या व्यक्तीचे कर्तृत्व सांगू शकते. प्रागइतिहास केवळ मानवी समूहाचा वा समाजाचाच फक्त वृत्तांत उभा करू शकतो आणि तो सुद्धा फक्त वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या चौकटीमध्येच.
प्रागइतिहास हा अनामिकच ठरतो, कारण सापडलेली हत्यारे वा इतर वस्तूंचा पुरावा कोणाचा याचा पत्ता लागत नाही. इतिहास व्यक्तीचा, प्रदेशाचा, वंशाचा वा विशिष्ट कालखंडाचा वृत्तांत सांगतो, पण प्रागइतिहास मात्र पाषाणयुगीन संस्कृतीचा, एखाद्या व्यक्तीचा, प्रदेशाचा वा वंशाचा वृत्तो. दुसरं जो काळ आहे तो म्हणजे इतिहासपूर्व काळ, प्रोटो हिस्ट्री. या काळातील मानवी इतिहासाबद्दलचा पुरावा विविध स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध असतो. ज्याप्रमाणे प्रागैतिहासिक काळात केवळ मानवी दगडी हत्यारे व तत्कालीन प्राण्यांचे अश्मीभूत अवशेष यावरून निष्कर्ष काढावे लागतात, ती परिस्थिती इतिहासपूर्व काळात येत नाही. या काळातील पुरावा विविध स्वरूपाचा असून मानवाने कोणत्या तरी स्वरूपात लेखनाची कला आत्मसात केल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ, धातूचा वापर. इजिप्त व सिंधू संस्कृतीच्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण लिखाणाचा सराव केल्याचे दिसते. मात्र या लिखाणाचा बोध खात्रीपूर्वक अजून न झाल्याने या काळाला इतिहास काळ असे संबोधता येत नाही. ज्या दिवशी सिंधू संस्कृतीच्या मुद्रांचे वाचन करता येईल तेव्हा तिचाही अंतर्भाव इतिहास काळात आपल्याला करता येईल. इतिहासपूर्व काळ हा इतिहास काळाचा उसकाल समजण्यात येतो. जोपर्यंत इतिहासपूर्व काळाचा वृत्तांत ओळखायला बहुतांशी पुरातत्वीय पुरावाच उपलब्ध आहे, तोपर्यंत त्याला इतिहास काळ नाही. तिसरा जो काळ आहे तो म्हणजे इतिहास काळ, हिस्ट्री. या काळातील वृत्तांत प्रामुख्याने लिखित पुराव्यांच्या आधारे जाणता येतो. उदाहरणार्थ, भारतामध्ये सर्वात प्राचीन लिखित पुरावा सम्राट अशोकाच्या प्रस्तरलेखाचा असल्याने इतिहास काळाची सुरुवात तिथपासूनच झाली असे मानले जाते. लोखंडाचा व लिपीचा वापर ही या काळाची वैशिष्ट्ये मानली जातात. वरीलप्रमाणे उल्लेख केलेले 3 कालखंड हे प्रामुख्याने सांस्कृतिक कालखंड आहेत. संपूर्ण जगामध्ये हे 3 कालखंड याच क्रमाने आले तेव्हा त्याचा काळ सर्वत्र सारखाच आहे असे मानणे चुकीचे ठरेल, कारण आजही ऑस्ट्रेलिया, आफ्रिका व भारतात काही प्रदेशात पाषाणयुगीन जीवन जगणाऱ्या मानवी जमाती अस्तित्वात आहेत. पाषाणयुगातून मानवी संस्कृती इतिहासपूर्व काळातील ताम्र अथवा ब्राह्मण युगात प्रगत झाली वा परावर्तित झाली, याचा अर्थ एखाद्या विवक्षित काळी त्याने पाषाणाचा वापर थांबवून एकदम धातूचा वापर केला, अशा पद्धतीने एकंदर ही जी उत्क्रांती आहे, या सांस्कृतिक उत्क्रांतीत आधीच्या काळातील काही परंपरा नव्या सुधारणांबरोबरही चालू राहतात. उदाहरणार्थ, सिंधू संस्कृतीत तांब्याच्या व ब्रांजच्या उत्कृष्ट हत्यारांबरोबरच गारगोटीची लांब पातीसुद्धा वापरली जात होती. भूविज्ञान शास्त्राच्या मदतीने आता पृथ्वीची व मानवाची प्राचीनता फार मागे नेता आली आहे. कालनिश्चितीच्या नवनवीन शास्त्रीय पद्धती शोधून काढण्यात आल्याने पूर्व आफ्रिकेत सापडलेल्या मानवी अवशेषांचा काळ आता पोटॅशियम आर्गन पद्धतीने 19 लाख वर्ष इतका प्राचीन ठरविला गेला आहे. मानवी उत्पत्ती इतकी प्राचीन ठरविल्यावर व त्याची उत्क्रांती सध्याच्या मानवात व्हावयास अनेक लाख वर्ष लागली हे मानल्यावर प्रागैतिहासिक पुरातत्वाच्या अभ्यासाच्या कक्षा किती विस्तृत आहेत हे आपल्याला लक्षात येते. तर अशा रीतीने आपण या पुरातत्वशास्त्राची व्याप्ती कितपत आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण पुरातत्वशास्त्राच्या ज्या पद्धती आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत.